मी नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांनी ते 25 नोव्हेंबर 1949 रोजी भाषण दिलं होतं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की या देशाच्या जडणघडणीमध्ये या देशाची जी घटना घडली, संविधान जे बनलं, त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं लोकशाही आणायची असेल तर नुसतं राजकीय लोकशाही येऊन चालणार नाही. बाबासाहेब म्हणाले की द पॉलिटिकल डेमोक्रेसी इज ऑफ नो यूज अनलेस देअर लाईज बिहाइंड इट, देअर लाईज बिलो इट द सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. आणि बाबासाहेब म्हणाले की व्हॉट इज सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. आणि त्यांनी उत्तर दिलं की द प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी which govern the society would only lead to the social and economic equality. आणि आज आपण बघतो बाबासाहेब म्हणाले की सामाजिक स्तरावरती आपला समाज 4 कंपार्टमेंटमध्ये विभागला गेला आहे आणि कंपार्टमेंट्सही असे की एका कंपार्टमेंटकडून दुसऱ्या कंपार्टमेंटकडे जाता येत नाही. आणि इकॉनॉमिक प्लेन वी हॅव अ वास्ट वेल्थ ऑफ द सोसायटी ऑफ द कंट्री कॉन्सन्ट्रेटेड इन फ्यू हँड्स अँड द वास्ट मेजॉरिटी ऑफ द सिटीजन्स फाइंडिंग इट डिफिकल्ट टू मीट टू एंड्स. 2 वेळेचं त्यांना जेवण मिळत नाही. आणि बाबासाहेबांनी इशारा दिला होता की हा जर विरोधाभास आपण लवकर दूर केला नाही तर आपल्या राजकीय डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा जो आपण गाभा तयार केला, जी इमारत निर्माण केली आहे ती एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून पडेल.